नांदेड जिल्ह्यामध्ये आता एक चर्चा रंगलेली आहे, ते म्हणजे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मंत्रिपद मिळणार। खरंच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मंत्रिपद मिळणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही केव्हाही काही होऊ शकते। नमस्कार, मी बसवंत पाटील शेळगावकर, BPS मराठीचा हा विशेष भाग। नांदेडमध्ये नेहमी चर्चेत असणारे एक नाव म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर। कारण आपण जर पाहिलं 2019ची लोकसभा जर पाहिली त्यावेळेस आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यावेळेस लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे होते आणि त्यांनी त्यावेळेस अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला होता। म्हणजे आपण जर पाहिलं तर माजी मुख्यमंत्री असणारे हे अशोकराव चव्हाण त्यांचा पराभव करणारे प्रतापराव पाटील चिखलीकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा झाली। आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, पण जर पाहिलं तर त्यांचा मात्र पराभव झाला होता। अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेले असताना सुद्धा, त्यांची ताकद वाढलेली असताना सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकरांचा मात्र त्या ठिकाणी पराभव झालेला होता। अनेकदा प्रतापराव पाटील माध्यमांसमोर बोलून दाखवले होते की अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षात आल्यामुळे माझे पराभव झाला, नाहीतर माझा विजय निश्चित झाला असता, असं प्रतापराव पाटील चिखलीकरांनी बोलून दाखवलेले आहेत आणि अनेक समर्थक त्यांचे बोलून दाखवलेले आहेत। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार म्हणून नांदेडमधून निवडून आले आणि त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं की नांदेडमधून मी जरी एकमेव आमदार असलो तरी नांदेडमध्ये मात्र राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न करणार आहे, असं अनेकदा बोलून दाखवले। एवढंच काय तर भारतीय जनता पक्षासोबत ते युती करणार नाहीत, ते स्वतंत्र लढणार आहेत, असं सुद्धा अनेकदा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। कारण अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात आहेत, राष्ट्रवादीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। आता मात्र ते राष्ट्रवादीमध्ये असताना भारतीय जनता पक्षासोबत युती करणं हे त्यांच्यासाठी सोपं त्या ठिकाणी दिसायला नाही लागलं, म्हणून कदाचित ते तसं बोलले असावेत। म्हणून आता मात्र आपण पाहिलं तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र लढलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये चांगला यशसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला दिसून आलेलं आहे। कारण नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं चांगलं वर्चस्व असतानासुद्धा स्वतंत्र लढून प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी 3 नगराध्यक्ष या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। 70 नगरसेवक नांदेडमध्ये त्यांनी निवडून आणलेले आहेत नगरपालिकेमध्ये। तर आता मात्र त्यांची या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांची जी चर्चा मंत्रिपदासाठी होती आहे, कारण त्यांनी राष्ट्रवादीसाठी जे काही काम केलेलं आहे, त्यांची जी टीम काम केलेली आहे, त्या कामगिरीवर कदाचित ते म्हणत असतील की आम्हाला आता प्रतापराव पाटील चिखलीकरांना या ठिकाणी मंत्रिपद मिळणार आहे। अजित पवार हे त्या ठिकाणी नक्कीच त्यांचं हा विषय लक्षात घेऊन मंत्रिपद देणार आहेत, असं त्या ठिकाणी बोललं जातं आहे की नक्कीच आता पुढे महानगरपालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, अजून पुढे स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका अजून आहेत पुढे, तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला कसं यश मिळणार आहे त्यावरून सुद्धा अवलंबून असणार आहे, असं सुद्धा काही लोक बोलत आहेत। तर नक्कीच प्रतापराव पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीनं संधी देणार का मंत्रिपदासाठी, आणि या पुढील ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळणार का, आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये जे काही आज आपण पाहतोय की मतभेद आपल्याला दिसून येत आहेत, महायुतीमध्ये मतभेद दिसून येत आहेत, त्याच्यामध्ये कोणता पक्ष मोठा ठरणार, कोणता पक्ष नंबर 1 वर ठरणार, आणि प्रतापराव पाटील चिखलीकर मात्र स्वबळाचा नारा देत जे काही आज निवडणुकीच्या रिंगणात यश मिळवत आहेत, तो यश पुढे कायम राहणार का, प्रताप पाटील चिखलीकरांना परत एकदा कॅबिनेटमध्ये संधी मिळणार का, या सगळ्या गोष्टी पुढे आपण पाहणारच आहोत। तुम्हाला सुद्धा काय वाटते, तुम्ही सुद्धा नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही सांगू शकता की प्रताप पाटील चिखलीकर यांना खरंच या ठिकाणी अजितदादा यांनी मंत्रिपदाची संधी देणार का, आणि नांदेडमध्ये पुढे काय होणार, कोणता पक्ष मोठा ठरणार, हे सुद्धा तुम्ही सांगायला विसरू नका। आपण पुढे पाहत राहू यानंतरच्या सगळ्या घडामोडी। तोपर्यंत इथंच थांबतो। नमस्कार।